स्वामी सर्वांना श्री स्वामी समर्थ. घराची दृष्ट कशी काढायची या विषयावर आज आपण बोलणार आहोत. कारण काय होतं ना, बऱ्याच वेळेस घरामध्ये खूप उदासीनता जाणवते, खूप उदास वाटतं, खूप शांत शांत वाटतं, मन लागत नाही. घरामध्ये सगळं पवित्र वातावरण असेल, म्हणजे देवाचं सगळं केलं तरी सुधरत काही नाही. कोणी येऊन गेलं की फार असं चिडचिड होते. अशा वेळेस घराची दृष्ट काढणे हे खूप गरजेचे असते. कारण काही नकारात्मकता किंवा काही निगेटिव्ह शक्ती असते ती आपल्याला त्यातनं त्रास देत असते. आता त्या दृष्ट काढण्याने काय होणार आहे, तर सगळी जी निगेटिव्हिटी आहे ती निघून जाते. आपल्याला बरेच उपाय सांगितले जातात, नारळ फिरवा, कापूर जाळा, पण त्यातल्या त्यात संपूर्णपणे कुठल्या दिवशी कोणत्या वेळी ही दृष्ट काढावी हे सांगितलं जातं. आज हा व्हिडिओ तुमच्यासाठी सगळ्यात महत्वाचा आहे, कारण आजचा तो दिवस आहे. तुम्हाला काय करायचंय, कोणत्याही शनिवारी तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे. नारळ तो सोललेला असेल तर अतिउत्तम, सोललेला असावा, त्याला एक शेंडी असावी. त्याचबरोबर तो नारळ जो आहे तो उलट्या दिशेने घराच्या बाहेर उभे राहून, म्हणजे आपल्या मुख्य दरवाजाला तोंड करून उभं राहायचं आहे. उलट्या दिशेने तुम्हाला तो 7 वेळा फिरवायचा आहे आणि त्यानंतर त्याला एका पिशवीमध्ये बांधायचं आहे आणि तसंच घरातून बाहेर निघून एखाद्या 3 रस्त्याला किंवा 4 रस्त्याला जोरात नेऊन आपटायचं आहे. तिथे जायचंय, म्हणजे लांबून तो फेकायचा, म्हणजे त्याचा तुकडा पडला पाहिजे, म्हणजे ते फुटलं पाहिजे. अशा पद्धतीने तुम्हाला त्याची जी दृष्ट आहे ती काढायची आहे. तुम्हाला एक 2-3 दिवसातच जाणवेल की सकारात्मकता वाढत आहे आणि त्याचबरोबर जी काही निगेटिव्हिटी आहे ती निघून गेलेली आहे. फक्त महत्वाचं जे आहे, दृष्ट काढून झाले की तिथून तसंच बाहेर पडायचं आहे आणि 3 ते 4 रस्त्याला चौकामध्ये तुम्हाला ते जोरात नेऊन आपटायचं, म्हणजे खूप जोरात, म्हणजे तो फुटलाच पाहिजे. आणि त्यानंतर आल्यावर हातपाय तोंड धुवून तुम्ही झोपून जायचं. म्हणजे ही गोष्ट जी आहे तुम्हाला रात्री करायची. त्यामुळे ही गोष्ट खूप महत्वाची आहे. बऱ्याच त्यांचे प्रश्न होते म्हणून मी हा व्हिडिओ आज केला. त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर लाईक, शेअर आणि फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.